सह्याद्री प्रतिष्ठान गेली अनेक वर्ष गड संवर्धनाचं काम करत असून गडाचं पावित्र्य आणि संवर्धन करत गडांची डागडुजी, बुरुज दुरुस्ती, महादरवाजे, तोफगाडे, स्वच्छता, जनजागृती करत असून या मोहिमेमध्ये हजारो दुर्गसेवक तन मन धन लावून काम करतायत. दुर्गसेवकांचे गडावर तसंच तेथील वास्तूवर लक्ष ठेवून तेथील वेळोवेळी गडकिल्ल्यांना नवसंजीवनी देण्याचं काम करतायत. ठाणे मध्यवर्ती कारागृह इथे पडक्या स्वरूपात असलेल्या तोफांना सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष आमदार संजय केळकर आणि संस्थापक श्रमिक गोजमगुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीनं तोफगाडे बनवून काही वर्षांपूर्वी नवसंजीवनी दिली. त्यांच्या संवर्धनाकरता सह्याद्री प्रतिष्ठान उल्हासनगर विभाग यांनी परवानगी मागितली असता कारागृह अधीक्षका राणी भोसले यांनी तात्काळ परवानगी दिली. ठाणे मध्यवर्ती कारागृहात असलेले तोफगाडे सुव्यवस्थित राहण्याकरता सह्याद्री प्रतिष्ठान उल्हासनगर दुर्गसेवकांच्या वतीनं तोफगाड्यांना स्वच्छ करून त्यांचं पावसाच्या पाण्यापासून झीज होऊ नये, खराब होऊ नयेत याकरता शाकारणी करण्यात आली आहे. सदर मोहिमेत तोफांना निळ्या, चंदेरी, तैलीय रंगानं तर तोफगाड्यांना जलरोधक राखाडी रंगानं रंगवण्यात आलंय. दरवर्षी या पद्धतीनं या तोफगाड्यांना शाकारणी करण्यात येते असं दुर्गसेवक आणि सह्याद्री प्रतिष्ठानचे ठाणे जिल्हा अध्यक्ष महेश विरनेकर यांनी सांगितलं. गेली अनेक वर्ष सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून आमचे दुर्गसेवक गडकिल्ल्यांचे संवर्धन करत असून कामातून वेळ काढून गडांवरील तोफगाडे, बुरुज, महादरवाजे संवर्धनाचं काम, स्वच्छता करत असून गडांवरील जुनी ऐतिहासिक पुरातन मंदिरं पुन्हा जीर्णोद्धार करण्याचं काम प्रतिष्ठानच्या माध्यमातून होत असल्याची माहिती आमदार केळकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.